नमस्कार मित्रांनो, आपल्या खादाडवांड्या चॅनलवर आज मायलेकची पूर्ण टीम आहे आणि ॲक्च्युअल खादाडवांड्या चॅनलवर घेण्याचं कारण ह्या चित्रपटातलं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर बघून आणि आता ह्या विष्णूजींच्या रसोईमध्ये हा सेटअप आहे. विष्णूजी स्वतः एक आंतरराष्ट्रीय सेफ आहेत, त्यामुळं हा सगळा आपण हे केलेला आहे. आणि आता आपल्याबरोबर सोनाली मॅडम आहेत जे या चित्रपटातील मेन रोल करतायत. काय सांगाल या रोलबद्दल? चित्रपटामध्ये मी पण एक शेफ दाखवलेली आहे आणि ही शेफ लंडनमधली शेफ आहे आणि तिचं स्वप्न एकच आहे की तिला महाराष्ट्रीयन क्युझिनचं रेस्टॉरंट काढायचं आहे आणि तिचं तेच ध्येय आहे की कसं मराठी जेवणाला, मराठी क्युझिनला आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती एस्टॅब्लिश करता येईल. आणि त्याबरोबरच तिचं आईचं आणि मुलीचं जे नातं आहे, ती सिंगल मदर आहे आणि तिला आपल्या लेकीसाठी खूप काही करायचं आहे. लेकीची स्वप्न आहेत, तिची स्वप्न आहेत, पण आजकालच्या मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये जो काही कम्युनिकेशन गॅप निर्माण होते त्यामुळे त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येतात आणि ते नातं थोडंसं कसं डळमळीत होतं आणि पुन्हा ते एकमेकांना कसे सापडतात त्याचा जो पाया, जो भक्कम पाया आहे, तो पाया त्यांना परत कसं एकत्र आणतो, अशी या चित्रपटाची कथा आहे. उमेश सर, मगाशी बोलताना मॅडम म्हणलं होतं की ह्या मायलेकीमधल्या त्यांना एकत्र आणण्याच्या मधला दुवा म्हणून तुम्ही काम करताय. काय काय एक्झॅक्टली काय रोल? आता रोल म्हणजे तोच आहे जो तुम्ही म्हणालात, तोच की या दोघींच्या मधला दुवा हे करणं. कारण काय आपल्याकडे ना भांडणं झाली की प्रत्येकाला वाटतं की आपणच बरोबर आहोत, समोरच्याला कधीच आपण योग्य म्हणत नाही. मग अशाला एक तिसरी व्यक्ती येते जी आपल्याला योग्य दिशा दाखवू शकते किंवा आपलं ऐकू शकते आणि ती व्यक्ती आयुष्यात खूप महत्त्वाची असते. सो मला असं वाटतं त्या महत्त्वाच्या व्यक्तिरेखेची मी महत्त्वाची भूमिका या सिनेमात करतो आहे आणि मला खूप मजा आली हा रोल करताना. कारण एकाच कॅरेक्टरला दोन जनरेशनच्या वेगवेगळ्या मुली वेगवेगळ्या नावाने हाक मारतात. म्हणजे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे वैभव, तर आई मला वैभव म्हणते आणि मुलगी मला वॅब्स म्हणते. सो हे असं फार कमी क्वचित घडतं. सो मला वाटतं तो एक वेगळाच आनंद मला मिळाला. एकाच याच्यात दोन वेगवेगळ्या जनरेशनचा त्यांच्या वयाचं होऊन राहण्यात मला खूप मजा आली. कसा वाटला? म्हणजे तुझ्या एजनुसार तुझी मम्मी बरोबर आहे किंवा तू स्वतःच बरोबर आहे, आता या चित्रपटानंतर काय फरक झाला आहे का? आय थिंक हे फक्त माझ्यासाठी नाही आहे, सगळ्या मायलेकींचा हेच प्रॉब्लेम असतो की लेकींना वाटतं की ती बरोबर आहे आणि आईला वाटतं की ती बरोबर आहे, पण नक्की कोण बरोबर आहे हे सगळं मायलेकमध्ये बघू शकतात. कारण माझ्या जनरेशनसाठी पण एक खूप रिलेटेबल फिल्म आहे. कारण माझी कॅरेक्टर पण मायरा, तिला माहीत नाही तिचे महाराष्ट्रीयन कझन तिचे मराठीचे जोक मारतात इंडियामध्ये आणि लंडनमध्ये ती तिच्या ॲक्सेंटचा जोक मारतात. तर तिला माहीत नाही ती कुठली इथली का तिथली. मग हे सगळे फिल्ममध्ये दाखवतं की आमची पर्स्पेक्टिव्ह युजली दुसऱ्या पिक्चरमध्ये दाखवतं की मुलेच विलन असतात आणि आईबाबा नक्की राईटच असतात. पण ह्या फिल्ममध्ये दाखवलं आहे की आमच्या पाठी आम्ही असे का रिॲक्ट होतो, भांडणात आम्ही एवढे का बॅक आन्सर करतो, बहुतेक आमच्या शाळेत काहीतरी घडत असेल या फ्रेंड्सबरोबर घडत असेल, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे आम्ही असे आईबाबांकडे ओरडतो. तर आय थिंक या फिल्म बघितल्यावर तुमच्या आईलेकींचा बॉन्ड अजून चांगला होईल आणि माझा आणि आईचा पण बॉन्ड चांगला झाला आहे पिक्चर शूट करायच्या नंतर. सो प्लीज मायलेक बघा. आता भांडत नाही? भांडणं तर सगळ्या मायलेकीमध्ये असतात, पण हो कमी झालंय. तुमचा काय अनुभव आहे? नाही, मला खूप पिक्चर नंतर मुलीवर काय परिणाम झाला आणि तुमच्यावर काय झाला? नाही, मुलीपेक्षा जास्त माझ्यावर परिणाम झाला. आय थिंक की पिक्चर शूट झाल्यानंतर मलाही थोडंसं उमजलं की अरे यार, आपण थोडं नमतं घेऊया, थोड्या काही गोष्टींना मुभा देऊया, काही गोष्टी समजून घेऊया. सो तो कुठेतरी मला सुखद अनुभवच होता तो माझ्या. तुझ्याबद्दल काय? या चित्रपटामध्ये आई आणि मुलगी, नुसतं आई वडील आणि मुलगी असा रोल असतो की जे मुलांबरोबर तुझा काळ माझा काळ हे चालूच असतं, माझ्याही घरी ते चालू असतं. तर ह्या चित्रपटाच्या शूटिंग नंतर किती फरक पडला? माझ्या मते माझं या दोघींची वागण्यातही फरक पडला. तो आधी माझा जास्त जवळचा मित्र होता, आता तो हिचा जास्त जवळचा मित्र झालाय. 19 एप्रिलला मायलेक चित्रपट येतोय, तर प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. तुमच्या फॅमिलीला घेऊन, तुमच्या मुलांना, तुमच्या आईला घेऊन आणि एक स्पेशल दिवस स्पेशल फील करवा तुमच्या आईला सुद्धा आणि तुमच्या मुलांना. आणि आम्हाला तुमचे जे काही अभिप्राय आहेत ते नक्की कळवा. आणि तुमच्या रोलबद्दल, शेफचा रोल आहे
की खूप कठीण काम आहे शेफचं आणि मी त्याचं ट्रेनिंग घेतलेलं होतं. त्यामुळे मला ते जाणवलं की बापरे की ह्याच्यामध्ये पण खूप काही प्रॉब्लेम्स आहेत, खूप सारं शिकायला लागतं, एकदम तरबेज व्हायला लागतं आणि तेवढे सगळे प्रॉब्लेम असूनसुद्धा प्रेमाने आनंदाने लोकांना खाऊ घालायला लागतं. सो ते खूप कठीण चेहऱ्यावर हास्य हां ठेवून. चेहऱ्यावर हास्य ठेवून. सो आय थिंक माझा रिस्पेक्ट त्याच्यासाठी खूप वाढलेला आहे त्यांच्यासाठी आणि आय एम हॅपी की मला अशी भूमिका करायला मिळाली. प्लीज हे फिल्म बघा. आईचा पहिला फिल्म आहे ॲज अ प्रोड्युसर, माझा पहिला फिल्म आहे ॲज अन ॲक्टर आणि दिस फिल्म इज व्हेरी स्पेशल टू बोथ ऑफ अस. खूप प्रेमाने बनवली आहे फिल्म आणि नक्कीच तुमचा आणि माय लेकींचा बॉन्ड चांगला होईल. सो प्लीज 19 एप्रिलला माय लेक बघा. 19 एप्रिलला मायलेक हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. सो मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी थिएटरला जाऊन फिल्म पहा, कारण जर तुम्ही थिएटरला जाऊन फिल्म पाहिलीत तर प्रोड्युसर पैसे कमवेल आणि मग त्यांना अजून जास्त चांगले सिनेमे करावेसे वाटतील. पण जर थिएटरला आपण गेलो नाही तर मराठी सिनेमाला असंच म्हटलं जाईल की अरे बजेट नाही, कारण लोक येत नाही थिएटरला फिल्म पाहायला. सो जर तुम्ही थिएटरला गेलात तर कुठेतरी मराठी सिनेमांचा दर्जासुद्धा वाढेल, कारण त्यांना विश्वास निर्मात्यांना होईल की मराठी प्रेक्षक थिएटरला जात आहेत, सिनेमा पाहत आहेत. सो मला असं वाटतं की सगळ्याच इंडस्ट्रीच्या दृष्टीने आपण थिएटरमध्येच फिल्म पाहिली पाहिजे. मित्रांनो 19 तारखेला पिक्चर रिलीज होतोय. त्यापूर्वी आमच्या खादाड चॅनल बंड्या चॅनलवर आपण यांचं त्या चित्रपटासंदर्भातली माहिती घेतली, कारण हे रोल त्या पद्धतीचा आहे म्हणून. त्यामुळं आमचंही चॅनल सबस्क्राईब करा आणि चित्रपट नक्की बघायला या. धन्यवाद. त्याची आहे आणि महत्त्वाची गोष्ट विष्णूजींबरोबर हे करण्यासाठी या सिनेमामध्ये मी एका शेफची भूमिका करते आणि ते केल्यानंतर मला कळलं बापरे हे काय खायचं काम आहे, खायचं काम आहे पण खायचं काम नाही आहे. बेसिकली मी नेहमी म्हणतो, माझा एक लेख खूप चांगला गाजला होता की मराठी जेवणावरचा होता की आपलं जेवण आपल्यालाच माहीत नाही. मराठी लोकांना, कोकणातल्या लोकांना विदर्भातलं माहीत नाही, विदर्भातल्या लोकांना कोकणातलं माहीत नाही, पश्चिम महाराष्ट्रातलं काय, खानदेशातलं काय, इतके पदार्थ आहेत आपल्याकडे. आणि मला सांगायला आवडेल की माझा एक आता खाद्यकोश तयार झाला. 22,000 रेसिपीज आहेत त्याच्यामध्ये आणि त्या 22,000 रेसिपीज मी 2008 सालापासून सगळा लिहितो आहे. तो अजूनही कंप्लीट झालेला नाही आहे. तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम पदार्थ मराठी आहेत. आता मी मराठी आहे म्हणून ते मराठी पदार्थ जास्त आहे असं नाही आहे. हे मी खूप पहिले उलटं होतं, मराठी पदार्थ कमी होते, बाकी सगळे जास्त होते. पण नंतर लक्षात आलं की नाही, आपले मराठी पदार्थ बरेच आहेत, खूप आहेत. आणि प्रॉब्लेम हाच आहे की आम्हाला कधीच असं वाटलं नाही. सकाळचा ब्रेकफास्ट म्हटलं की आपल्याला साऊथ इंडियन पदार्थ डोळ्यासमोर येतात, आपण खात असतो. रात्री डिनरला कुठे म्हटलं तर आपल्याला तेच पनीर बटर मसाला, दाल फ्राय, जिरा राईस, चिकन टिक्का, पनीर टिक्का, जे काय असेल ते आठवतं. पण हे कुठेतरी बदलायला पाहिजे. आपण नुसतं म्हणतो, पण आपल्या घरी जेव्हा आपण रिसेप्शन ठेवतो तेव्हा आपल्याकडे सुद्धा तेच पदार्थ असतात. ही आपली शोकांतिका आहे. आपल्याला कधी असं वाटलंच नसेल की माझे मराठी पदार्थ विकून मी पैसे कमवावे. तुम्हाला त्याच्यामुळे हे पदार्थ प्रसिद्ध का झाले की त्या लोक बाहेर आले, त्यांचे पदार्थ त्यांनी विकले. पण आपल्याला कधीच वाटलं नाही की बाबा एखाद्या चौकात बसून झुणका भाकर मी विकू काय. पण आता ते चित्र बदललेलं आहे. फोडणीची पोळी, झुणका भाकर, थालीपीठं, पोहे सगळे चांगल्या चांगल्या घरच्या बायका समोर घेऊन येतात आणि हे करतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा अमेरिकेत मी 6 वर्ष झाली रेस्टॉरंट उघडलं, तर तेव्हा उघडल्यानंतर तिथला जो माझा पार्टनर होता तो म्हणाला की तुम्हाला नॉनव्हेज ठेवावंच लागेल, इथले काही पदार्थ. म्हटलं हे बा, तसं मी माझं जेवण विकायला आलो आहे, ते चालत असेल तर आपण करू, अदरवाईज मी परत चाललो. तुझे जे काय पैसे खर्च झाले तू घे, मला काही करायचं नाही. आणि त्याच्याकडनं 1 महिन्याचं चॅलेंज येतं. तुम्हाला सांगतो, त्याला जेवढे एक्सपेक्टेड पैसे होते त्याच्यापेक्षा जास्त कलेक्शन त्या महिन्यात झालं. आणि पदार्थ अगदी साधे, पातळ भाजी, झुणका भाकर, पिठलं, पोहे, कांदे पोहे, बटाटा वडा, शिरा, उपमा असंच सगळं होतं. आणि ते छान चालतं. आता एकाचा 4 ब्रांचेस झाल्या. याच्यापेक्षा उत्तम उदाहरण कुठलं देऊ तुम्हाला. इथेही तेच करतो आहे. मी नॉनव्हेज विकत नाही. मी असं नाही म्हणत की आपल्याकडलं मराठीचं नॉनव्हेज खराब आहे, पण मी व्हेजिटेरियन आहे. त्याच्यामुळे मी माझं जे मला आवडतं ते हे करणार. आणि तुम्ही सगळी मंडळी हा विषय खरं तर घेऊन तुम्ही चित्रपट काढला, त्याबद्दल धन्यवाद. हा विषय जेवढा लक्षित असतो, कुठलाही कार्यक्रम असेल तर त्याच्या शेवटी आता याही बायकां जेवढ्या आल्या सगळ्या आपल्या या सगळ्या, यांना शेवटी कुठंतरी वाटत असेल की विष्णूजी काहीतरी खायला ठेवलं असेल. काय ठेवलं असेल
मनातलं बोललो की नाही. हां ठीक आहे, ते अगदी काहीतरी थोडंसं असेल पण तरी त्याचं एक अट्रॅक्ट. असं नाही की त्यांना घरी जाऊन काय, सगळ्यांचं सगळं असतं पण एक ते अट्रॅक्शन असतं. सो कॉन्फरन्स छान कधी होते त्याचा बँक्वेट कसा झाला ह्याच्यावर, लग्न छान कधी होतं, जेवण कसं आहे त्याच्यावर. तर हा एवढा लक्षित विषय असून सुद्धा दुर्लक्षित आहे तसं म्हटलं तर. याला कुठले अवॉर्ड्स नाही आहेत, याच्या पुस्तकांना कुठले अवॉर्ड्स नाही आहेत. बट एनिवे तो वेगळा विषय. आपण आपलं काम करायचं. नाटकात किंवा तो नागपूरला आला की असं भेटत असतो. एकदा आम्ही विमानात कुठेतरी भेटलो, मी, विठ्ठल कामत, उमेश आणि आम्ही, मला तो आठवतो फोटो अजूनही, एअरपोर्टच्या बसमध्ये आम्ही लटकलेले असा फोटो काढलेला आहे. पण एनिवे आता सांगायची गोष्ट, आता नाटकाच्या निमित्ताने उमेश आला असताना ही सगळी मंडळी रसोईला जेवायला आली आणि त्याला इतकी सगळ्यांना भूक लागली होती आणि इतके सगळे तुटून पडले होते की मला खरं तर त्याच्याबरोबर फोटो काढायचा होता पण ते सगळं राहून गेलं. तर हा एवढा असा फूडी उमेश आहे. आता उमेश, नमस्कार. आता जशी मला एनर्जी मिळते ना, दिसते ना, स्त्री शक्तीचं खरं खरं रूप मला इथे दिसत आहे. त्याचं आणखी एक रूप तुम्हाला आमच्या सिनेमात पाहायला मिळेल, कारण या सिनेमातले सगळे HODs आम्ही म्हणतो, हेड ऑफ द डिपार्टमेंट्स असतात ना, या सगळ्या महिला आहेत. लेखिका आमची महिला आहे, दिग्दर्शिका आमची महिला आहे, आमची कॅमेरा वुमन महिला होती, त्याच्यानंतर एडिटर जी आहे ती आमची महिला होती, कॉस्ट्युम डिझायनर, आर्ट डिरेक्टर, हे सगळ्या डिपार्टमेंटचा लीड ज्यांनी केलंय ह्या सगळ्या महिला आहेत. फक्त म्युझिक पुरुषांनी केले, एक जरा द्यायला पाहिजे पुरुषांना संधी दिलेली आहे. सो मला याचं सगळ्यात त्यानं मी एवढं नक्की सांगतो की मी गेली काही वर्ष काम करतो आहे इंडस्ट्रीमध्ये, पण या सिनेमाचा अनुभव याचमुळे असेल, महिलांच्या टचमुळे आणि त्या जितक्या सेन्सिबल आणि सेन्सिटिव्ह असतात त्यामुळे या सिनेमाचा जो माझा अनुभव होता तो आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अनुभव होता. कारण सोनालीची ही पहिली फिल्म आहे प्रोड्युसर म्हणून, सो तिने पहिल्यांदा ह्याच्यात पाऊल उचललं आहे. तो माय लेकींचं ना पदार्पण आहे खऱ्या अर्थाने. माय लेक फिल्म मध्ये माय लेकींनीच पदार्पण केलंय, तिने निर्माती म्हणून केलंय आणि हिने अभिनेत्री म्हणून केलेलं आहे. सो मला खरंच खूप मजा आली. आणि बाकी काय बोलू, बाकी सिनेमा बघा तुम्हाला कळेलच. सो 19 एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे आणि मला खात्री आहे की आई मुलीचं नातं हे सगळ्या घराघरात असतं आणि त्या प्रेमाची किंवा त्यांच्या भांडणाची सुद्धा सगळ्यांना माहिती असते. असं कुठलंच नातं नाही इतकं छान आई ज्याच्यात आहे ते सगळंच नातं प्युअर असतं. सो मला असं वाटतं आजच्या काळातल्या आई मुलीची ही गोष्ट आहे जी तुम्ही सगळ्यांनी पाहावी, तशी मनापासून इच्छा आहे. वा. नमस्कार, मी उमेश कामत. खादाड बंड्या सोबत आम्ही विष्णूजी की रसोईमध्ये मायलेक नावाच्या चित्रपटाचं प्रमोशन केलं
आणि त्यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनी सगळं कवर केलं. सो मला असं वाटतंय की जे खवय्ये आहेत, खादाड लोक आहेत, त्यांनी नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, मी सोनाली खरे आणि या मायलेकच्या निमित्ताने, चित्रपटाच्या निमित्ताने मी खादाड बंड्याबरोबर गप्पा केलेल्या आहेत. सो प्लीज खादाड बंड्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार, मी सनाया आनंद. मी आता मायलेक चित्रपटात काम केलं आहे. तर आम्ही खादाड बंद्याच्या चॅनलवर गप्पा मारत होतो. तर प्लीज ह्यांच्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि 1,00,000 फॉलोअर्सला नक्की आणा. मित्रांनो, विष्णूजी की रसोई आणि आंतरराष्ट्रीय शेफ आपल्याबरोबर आहेत, जे आपलं चॅनल बघतात आणि त्यांच्या हॉटेलचंही आपण 2 वेळा शूट केलेलं आहे. त्यामुळं त्यांचा प्रतिक्रिया ऐकूयात. मी खरं तर तुमचं अभिनंदन करतोय की लवकरच तुमचे 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि लवकरच ह्यासाठी की वर्षभरात ते झाले आणि ते ऑर्गॅनिकली झाली, हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण अदरवाईज तर तसे हे बरेच प्रयोग असतात आणि 1,00,000चं तुमचं टार्गेट लवकरात लवकर पूर्ण होईल अशी देवाकडे आणि तुमच्या सगळ्यांकडे प्रार्थना आहे की तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. थँक्यू. येस, ओके.